कारण कोणीतरी गाजवणारा येणारा असतो. मॅच कडे घेऊन जाईल. सामन्याला होईल सुरुवात. आघाडीचे दोन्ही धुरंधर दाखल होत आहेत. एका बाजूने आपण पाहतोय प्रसाद पवळे, दुसऱ्या बाजूला प्रताप. पहिलाच बॉल ड्राईव्ह केल्या बॉलला यावेळेस लोंदी कार्पेटचा स्ट्रोक होता. जमीन समंदराचा फटका. लॉंग ऑफचा खेळाडू चुनले ते कव्हर करेल. एक धाव इथे आली आणि या एका धावेने संघाचा श्रीगणेशा जरूर झालाय. तुषार वाघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय आता प्रताप. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघूया. तुषार वाघ उलट दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मैदानामध्ये होता. प्रतापचा पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे केला. आणि एक गोष्ट आवर्जून सांगितली जाते ना, रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे चांगला आत्मविश्वास पाहिजे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स चांगला पाहिजे, त्यासाठी तुमचा सातत्यपूर्व सराव चांगला पाहिजे. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. पुण्याचा तुषार स्ट्रायकिंग एंडला प्रताप. आता मात्र यावेळेस आपण पाहतोय वाईड यॉर्करचा वापर केलाय आणि तो प्रॉपर टाकलाय. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये पूर्णपणे डॉट आलाय. पाय चाललेले नाहीयेत प्रतापचे. जागेवरती उभा राहून फटका खेळण्याचा इथे प्रयत्न जरूर त्याने केलाय. आणि ज्या फॉर्म मध्ये ज्या लय मध्ये आपण पाहतोय प्रसाद पवळेला आपण पाहिलाय, हा कासारसाई गावचा बाहुबली आहे. तकडे स्ट्रोक खेळणे त्याची ओळख आहे. मोठा फटका यावेळेस मात्र खेचून मारलाय. चेंडू चाललाय सरळ डीप काउ कॉर्नरच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आणि यावेळेस आपण पाहतोय षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 7 रन. दोन्ही संघासाठी एक महत्वाची मॅच, डू ओडायची लढत मी म्हणेल जरूर. तुषार तयार आहे. पुढे सरसावले त्यावेळेस पावलांचा वापर होता. आता मात्र डीप काव कॉर्नर मध्ये आपण पाहतोय चेंडू इथे अडवला जाईल आणि तोपर्यंत इथे घेतली एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय पुढे जाईल. दफलगावरती धावा ज्या आहेत त्या 8. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये अगदी आपण पाहतोय पहिले षटक इथे प्रगती पथावरती असताना त्यामध्ये एक षटकार आहे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. तुषारने मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवलंय प्रसाद पवळे इज पॉवर असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूला कव्हर करण्याचा प्रयत्न करेल. ओ इथे मैदानामध्ये काय स्पायडरमॅन जम्प जरूर होती, परंतु चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. धावा मिळणे ते 4. आलाय हा चौकार. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये षटक क्रमांक संपलं जातं. इथे पहिलं एक षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती देखील आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. दाफलगावरती धावा ज्या आहेत त्या 12. अभिषेक बोरकर आता गोलंदाजीसाठी इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय होणारा थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. अभिषेक बोरकर. स्ट्रायकिंग एंडला आता असेल प्रताप. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू मात्र पाहता पाहता सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि आता मात्र प्रतापच्या बॅक मधून आलाय खणखणीत चौकार. यावेळेस आपण पाहतोय चौकार खेचला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा आहेत त्या 16. 4चा वर्ग केला की 16 बनतो. 4 भिंती एकत्र आले की घर बनतं. 4 चांगल्या गोष्टी बोलले की मित्रपरिवार जमा होतो आणि 4 आगाऊ गोष्टी बोलल्यानंतर 4 बोट कानाखाली देखील येतात. हा 4चा वर्ग होता. त्यानंतर मात्र आलेली सिंगल. दफलगावरती आपण पाहतोय 17. देखील क्षीरसागर आपण पाहतो. नक्कीच क्रिकेट रोलचे असणारे ऑफिशियल स्कोरर खूप चांगलं काम मात्र गेले 3 दिवसापासून मात्र ते करतायत. दफलगावरती आपण पाहतोय पुण्याच्या 17 वरती दफलक आणि त्यांच्या जर्सीचा क्रमांक देखील 17च आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहिजे मैदानामध्ये पुन्हा बघूयात. आता मात्र स्ट्राईक एंडला प्रसाद पोबळे. थोडीशी मात्र शांतता आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज अभिषेक. मोठा फटका इथे खेळायचा होता मात्र मैदानामध्ये फार दूरवरून बॅट इथे फिरवली. हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये. संघाची धावसंख्या अक्षरशः इथे बॉल पडल्यानंतर ज्या प्रकारचं चेंडूने वळण घेतलं, ज्या प्रकारे आपण पाहिले गेले तर चेंडू दिशा बदलताना पाहायला मिळाला. 17 वरती धावफलक स्थिरावलेले. पुण्याचा गोलंदाज तयार. अभिषेक बोरकर वरती विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता यावेळेस. थर्डमॅनच्या दिशेने खेळाडू आहे. सिंगल घेतलीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे केलाय आणि या एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाईल. स्कोरबोर्ड वरती धावा. आता मात्र थोडस इथे आकार बदलतायत. 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन सारखे इव्हेंट ऋतुराज करेकर यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या रंगाने मात्र नक्कीच हे मैदान आता नटलेले. लॉर्ड्स ऑफ मुळशी खऱ्या अर्थानं आपण पाहिले गेले तर नक्कीच ही क्रीडा नगरी कासासाई करंडकाने मात्र आज दुमदुमली आहे. कारण समस्त ग्रामस्थ कासासाई कराड आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब का एक बहारदार आयोजन. मोठा फटका पुढे सरसावलाय आणि उडवलाय चेंडूला सरळ लंबाच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. टप्पा दिलाय धडक. आवाज आलाय कडक. षटकार. याच प्रकारच्या मित्र आपण पाहतोय सन्माननीय गणेशजी शिंदे साहेबांचं अशाकडे आगमन झाले. सर आपलं देखील स्वागत. हार्दिक असं स्वागत. आणि स्वागत मात्र झालं या षटकाराने. 24 रन विदाउट लॉस. मोठा फटका यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा त्या बॅटचा फेस ओपन ते ड्रिल करून दाखवतोय इथे प्रताप. आणि यालाच म्हणतात ना की स्वतःची चूक स्वतः सुधारवणं. तर मैदानामध्ये बघायचं यावेळेस 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने धावफलकावरती धावा ज्या इथे आहेत त्या 24 धावा. 24 विदाउट लॉस. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारेचा संघ इथे बॅटिंग करतोय. रिओ वॉरियर्स संघाने 1 मॅच गमावलेली आहे. ही त्यांची मात्र लीग फॉर्मॅट मधला शेवटची मॅच आहे. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघाने 1 सामना जिंकलेला आहे. आणि या ग्रुप मध्ये जर आपण पाहिले गेले तर मारुंजी संघ 1 मॅच जिंकली आहे, 1 मॅच गमावलेली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय पुण्यात तुषारचा स्पेल इथे कंटिन्यू करण्यात आलाय. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 24. आघाडीची जोडी फलंदाजी ते मात्र सेट झालेत असं म्हणायला काय आता हरकत नाही. पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कटचा फटका होता. आदित्य चेंडूला मात्र फक्त बघत राहिलाय आणि आदित्यला बाय बाय करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. अथर्व आपण पाहतोय डीप कव्हर मध्ये इथे फिल्डिंग करताना पाहायला मिळाला. परंतु लास्ट मोमेंटला बॉल पडल्यानंतर जो बाउन्स होता तो टॉस झाला आणि हा चेंडू मात्र सरळ कव्हर्स मध्ये पोहोचलाय. 4 धावेसाठी. प्रसाद पोबळे पुण्याचा स्ट्रायकिंग एंडला. तुषारचा पुढचा बॉल. मोठा फटका यावेळेस देखील आपण पाहतोय. खूप लवकर यावेळेस बॅट आली. बॅटचा स्विंग खूप चांगला होता परंतु बॅट अगोदर आली बॉल मात्र नंतर आला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या मात्र यापुढे देखील आपण ज्याचा उल्लेख केला प्रेसिडेंट कप ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर तब्बल 1 कोटी रुपये आहे. 4 व्हीलर कार, 4 टू व्हीलर अशा विविध पारितोषिक आणि ऑल इंडिया स्पर्धा असणार आहे. तिसऱ्या बंदाकडे रेफर केलं इथे बॅटिंग टीमने. डीआरएस ची मागणी केली आहे. गोलंदाजीचा इथे आपण पाहतोय नक्कीच इथे डीआरएस आलेला आहे आणि ज्याची आपण चर्चा करतो त्यामध्ये प्रामुख्याने संजय भालेराव सर देखील ॲज अ अंपायर म्हणून देखील त्यांची प्रेसिडेंट कप साठी स्पेशली निवड झाली आहे आणि त्यांना भरभरून मात्र आपण या पुणे जिल्ह्यातून शुभेच्छा देतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. निलेशजी शिंदे गणेशजी शिंदे या दोन्ही अतिथींचा आपण पाहतोय व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचं स्वागत. गोलंदाज तयार तुषार. त्याचबरोबर आमचे शुभम दादा भिंताडे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत आहे. केपीएलचे आयकॉन कारखाना प्रीमियर लीग गाजवली आहे या हंगामामध्ये.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर मात्र बघायचं डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी फायनलच्या दिशेने चेंडू मात्र पोहोचला होता. तोपर्यंत एक धाव इथे आली आहे. दोन्ही फलंदाज खेळतायत. तिसरं षटक सुरू आहे. सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. अक्षय शितोळे आहे, अक्षय शितोळे पाटील आहे तुमच्याकडे, कुणाल आहे, त्यानंतर आपण पाहिलं गेलं तर विवेक आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर तुमच्याकडे मोठा आहे, परंतु 60 चांगलं मिळवून देणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. 29 वरती धावफलक आहे. तिसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना तुषार वाघ पुण्यात तयार उजव्या हाताने. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजांचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु त्या प्रयत्नांमध्ये पाहिजे तेवढं यश येत नाहीये. पुण्यात सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 30. पहिल्या बॉलवरती चौकाराला कुठेतरी वाटलं होतं की एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही पहिल्या बॉलवरती चौकार खेळताय, त्यानंतर मात्र जर चेंडू डॉट जात असतील तर मात्र त्या पहिल्या चौकाराची किंमत ही कमी होऊन जाते. मोठा फटका पुढे खेळायचा प्रयत्न होता. शॉर्ट मिडलचा खेळाडू तिथे आहे, परंतु त्याला बीट करत चेंडू अगदी लॉंगच्या दिशेने चेंडू मात्र इथे पोहोचलाय आणि तोपर्यंत नशीब बलवत्तर आहे. खेळाडूच्या मागे खेळाडू होता, तिथे चेंडूला फील्ड केलाय. एकच धाव याही चेंडूवरती आली. षटक क्रमांक संपला. इथे तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा 31. या स्पर्धेच्या रवींद्र ज्यांचं नुकतंच आपण पाहतोय शुभाग म्हणतोय आदरणीय वैभवदादा जाधव, त्याचबरोबरीने माऊली शेठ जाते यांचं देखील यशाने आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत, आदरपूर्वक त्यांचं स्वागत, कारण आज घरचे संघ खेळत आहेत. ही घरचे सितारे आहेत आणि गावची स्पर्धा आहे. परंतु तुम्ही एक वाक्य नक्कीच घरच्या खेळाडूसाठी आपण नेहमी त्यामुळे गावचं क्रिकेट येतं, त्यावेळेस फक्त ते खेळाडू 11 खेळाडू नसतात, त्यांच्यासोबत जोडलेलं आपल्या गावचं नाव असतं. हे खेळाडू आपल्या घरातले कोणाचे भाऊ, कोणाचे आपण पाहिले गेले तर नातेवाईक असतात, रिलेटिव्ह असतात. त्यामुळे गावचे संघ अधिक आपल्यासाठी महत्वाचे असतात. सुप्लीशे शितोळे आणि त्याचबरोबर प्रकाशजी गोरे दोन्ही मान्यवरांचं आगमन झाले, त्यांचंही स्वागत. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा पाकफुटला गेले स्क्वेअर कटचा फटका, परंतु तिथे काय कॅच पकडलाय. एक जबरदस्त झेल. पहिली विकेट डाऊन होतीये. प्रसाद पवळे बाद. आणि यावेळेस आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 31 धावा 31 रन. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय, खरं ग्रामीण क्रिकेट थोडस त्रासदायक आहे, कारण जेव्हा त्या गावचे चाहता वर्ग त्यांना पाहण्यासाठी उपस्थित असतो आणि त्याच वेळेस त्या खेळाडूकडून जर पाहिजे तसा खेळ झाला नाही तर मात्र त्याला ओरडतात, त्याला थोडस नावं ठेवतात, वेळेप्रसंगी त्याला शिवाय देतात, कारण आपला अधिकार त्यांच्यावरती असतो, कारण ते आपल्या गावासाठी खेळतात. परंतु मी म्हणेल अशा परिस्थितीमध्ये त्यांना शिवाय देण्यापेक्षा त्यांना आत्मविश्वास द्या. त्यांना सांगा आजचा दिवस तुझ्यासाठी जरूर खराब होता, परंतु तू आमच्यासाठी खराब नाहीये, तू चांगला आहेस, फक्त चांगला अजून खेळ. त्याला शुभेच्छा देत, त्याला आत्मविश्वास द्यायला मोटिवेट करा. अक्षय शितोळे नवीन बॅटर पुढे सहसावत खेळून काढण्याचा प्रयत्न होता. हाही चेंडू इथे मैदानाच्या मध्ये इथे डॉट आलाय. तुझा आज नाही तर उद्या खेळ नक्की चांगला होईल, कारण तेरे गिरने में तेरे जीत में तेरे साथ रहूंगा, तेरी हार में तेरे साथ रहूंगा, तेरा फैन में कल भी था, तेरा फैन में आज भी हूं और तेरा फैन में हमेशा रहूंगा. मग बघा तो खेळाडू तुमच्यासाठी कसा खेळेल. आज बघायचंय ह्या खेळाडूंना कशा प्रकारे खेळणार हे पाहण्यासाठी मात्र घरचे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. धावफलकावरती 31 अक्षय शितोळे द चेस मास्टर म्हणून मात्र ओळखला जाणार या मुळशी तालुक्यातला खेळाडू. यावेळेस आपण पाहतोय थोडासा बाहेर टाकलेला चेंडू होता. सलीम आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न ते करतायत. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावे ते मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज तयार पुढे मैदानाच्या मध्ये आपण इथे बघूयात. समोर सलीम तांबोळी. हा चेंडू यावेळेस हलक्याने ते टॅप केलाय. सिंगल घेण्याचा इथे प्रयत्न केला जाईल आणि तोपर्यंत ते मैदानामध्ये घेते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड आता पुढे आकार बदलते. धावफलकावरती 33 धावा आहेत. 3.3 षटकांचा खेळ.
जो आतापर्यंत आपण पाहतोय धावफलकावर आहेत. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हारल्याने कोणी फकीरही होत नाही. त्यामुळे रे वॉरियर संघाला देखील या स्पर्धेमध्ये टिकून राहण्याची संधी आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. मोठा फटका यावेळेस खेचून मारलाय. फार मोठी दरी आहे आणि हा दरी भेदणारा चेंडू आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फ्लॅटेड षटकार. पुन्हा जाऊया धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 39. संघाचा संघनायक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय प्रताप. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुण्याच्या मैदानामध्ये बघायच्या वेळेस सलीम उजव्या हाताने कोलवटा बॅटचा बॉल होता. यावेळेस ऑन साइडला टर्न केलाय. फ्लिक ऑफ द रिस्टचा वापर करत असताना एकच धाव इथे आली आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय धावफलकावरती 40. अक्षय शितोळे आज मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा आपण बघतोय. फिल्डिंग मध्ये आपण पाहतोय थोडासा बदलाव इथे केलाय. एका बाजूने शॉर्ट मिड विकेट आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. डीप मिड विकेट मध्ये 40 धावा. गोलंदाज तयार. समोर मात्र पुन्हा अक्षय. मोठा फटका यावेळेस खेळलाय लॉंग ऑफ मध्ये आणि इथे कॅच सुटलेला आहे. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल आणि बघायचं मैदानावर दुसऱ्या धावेचा कॉल होता परंतु इथे मैदानामध्ये काय पंचाने मात्र पाहिले नाही. तर्जनी आकाशाकडे केली आहे आणि पंचाच्या निर्णयाकडे अक्षयने देखील पाहिलं नाहीये. विकेट होईल पतन. फलंदाज अक्षय बाद. यावेळेस आपण पाहतोय मैदानामध्ये 4 षटकांचा खेळ संपलाय. 41 धावा स्कोर बोर्डवर. शेवटच्या आता 6 चेंडू आहेत आणि हेही पाहायचे मैदानामध्ये शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा बनवले जातील. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ताबा घ्या. अक्षय शितोळे पाटील घरात. अक्षय ही धाव घेण्यासाठी तो तयार नव्हता परंतु लास्ट मोमेंटला आपण पाहतोय प्रतापने खूप लवकर क्रीज सोडून दिलं होतं. शेवटी होकार द्यावा लागला अक्षयला आणि आता मात्र नवीन बॅटर आपण पाहतोय दाखल इथे होतील. अक्षय शितोळे पाटील लॉर्ड्स ऑफ मुळशी या मैदानाचे आपण पाहतोय असणारे ओनर आणि त्याचबरोबरीने लॉर्ड्स ऑफ मुळशी एक सुसज्ज क्रीडांगण हिरवाईने नटलेले क्रीडांगण. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे केला जाईल. लॉर्ड्सचं मैदान म्हटलं की कित्येक खेळाडूंचं स्वप्न असतं की ते लॉर्ड्सच्या मैदानावरती जावं तिथली माती आपल्या कपाळावरती लावावी आणि आज आपण पाहतोय हे तेच नाव या मैदानाला देण्यात आलंय. लॉर्ड्स ऑफ मुळशी. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय आदित्य शिंदे. समोर मात्र मैदानामध्ये प्रताप. 41 धावा स्कोर बोर्डवर. 2 विकेट गमावलेल्या आहेत. वेळ वाचवायचा आहे. वेळ आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि आता मात्र रनअप चुकलाय. इथे फायटिंग टोटल कडे टीमला मात्र आपण पाहतो नक्कीच घेऊन जायचंय हे मात्र सांगायची गरज नाही प्रतापला. शांतता भयान शांतता. ही शांतता येणाऱ्या वादळाची असेल आणि आता मात्र खोदू काढलेला बॉल वादळ तर उठवायचं आहे आणि म्हणूनच मी स्ट्राईक ठेवलीये. इथे मात्र प्रतापच्या बॅटमधून चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये सीमारेषेच्या बाहेर चौकार. मैदानामध्ये बघायचे यावेळेस पहिल्याच बॉल वरती चौकार खेचला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 वरती धावफलक. शेवटचं षटक आहे. तोडाफोडीचं षटक आहे. धावा बनवण्याचं षटक आहे. हाना मारी करण्याचं षटक आहे आणि आता मैदानामध्ये बघायचं तो चौकार खेचला यावेळेस प्रतापच्या बॅटमधून आलेला चौकार.
45 धावा. आदित्य शिंदे पुण्याचा तयार. कोलवट टप्प्याचा बॉल याही वेळेस आपण पाहतोय खोदून काढण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये जो फटका खेळला क्षेत्ररक्षक दूरवरून जिल्हा कव्हर करतोय आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आता मात्र बघायचं आलेली एक धाव. हेमंत निकम आणि त्याचबरोबर आकाश विरकर आणि विनायक गरुड आणि त्याचबरोबर रोटरमनाथ क्रिकेट क्लब लवळे संघाचे आपण पाहिले गेले तर या ठिकाणी आदेश कांगडे, रोहित सुर्वे आणि योगेश गावडे हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं समस्त ग्रामस्थ कासारसाईच्या वतीने आणि त्याचबरोबर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. सामन्याकडे जाऊयात आपण मैदानामध्ये. पुढे येत्या दाफलगावरती आता बघायचे 47 धावा. 5वं षटक प्रगती पथावरती असताना स्ट्रायकिंग एंडला अक्षय शितोले पाटील. आदित्य शिंदेचा पुढचा बॉल. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र बघायचंय अगदी विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. हा चेंडू मैदानामध्ये इथे डॉट दाफलग इथे मात्र स्थिरावलेले आहे. 47 धावा स्कोरबोर्ड वरती. 5वं षटक इथे मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना फिल्डिंग मध्ये केलेला थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा तर बघायचं यावेळेस आदित्य शिंदे. हा चेंडू लेगस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न थोडासा होता परंतु मला वाटतं सोडून दिलाय बॉलला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव देखील इथे मैदानाच्या मध्ये पुढे आली. अतिरिक्त धावेत संघाची धावसंख्या जी मात्र आता पुढे जाईल धाफलगावरती धावाच्या आहेत त्या 48. 48 वरती धावफलक. आणि याही वेळेस आपण पाहतोय ते मैदानामध्ये अक्षरशः आपण पाहतोय कॉल दिला होता परंतु तो कॉल वरती निराश आहे प्रताप आणि विकेट मैदानामध्ये आली आहे. थँक्यू डीजे. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय रोटरमनाथ क्रिकेट क्लब संघाचे आपण पाहतोय हुकमी एक्का आणि ज्यांना ओलाड म्हटलं जातं गणेश गोटकुले देखील उपस्थित आहेत. त्यांचंही कासारचं कर्नाटक मध्ये स्वागत, हार्दिक असं स्वागत. दाफलगावरती आपण पाहतोय 48 आहे. 4.4 षटकांचा खेळ संपलेला आहे. कुणाल आता मात्र गोलंदाजी बॅटिंग साठी आलाय. ज्या कुणालने या अगोदरच्या मॅच मध्ये 42 धावेची इनिंग साकारली, ज्या कुणाला मागे ठेवलाय परंतु असं म्हणतात ना किती चेंडू मिळतील यापेक्षा तुम्ही त्या मिळालेल्या चेंडूवरती काय करता हे महत्वाचं असतं. आणि आता बघायचं उर्वरित 2 चेंडू राहिलेले आहेत कुणालकडे आणि या चेंडूवरती काय करणार कुणाल. आदित्य तयार आहे पुढे एकदा. आज यावेळेस लेगस्टिकच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न जरूर इथे केलाय. व्हाईट बॉलची घोषणा. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये आली आहे. या अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरू शकतात आणि मला वाटतं आपण काल देखील आपण ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत की अतिरिक्त धावा डोकेदुखी ठरलेल्या आहेत. काल घोटावडे वॉरियर्स संघाच्या अतिरिक्त धावा आपण पाहिलेल्या आहेत. मोठा फटका ऐश्वर्याचा भेद घेणारा चेंडू होता. सिंगल इथे येताना आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारच नाहीये. एकच धाव लेग पायच्या रूपाने एका धावेच्या मदतीने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आला परंतु त्यानंतर आदित्य शिंदेने खूप चांगलं कमबॅक केलंय. त्यामध्ये 3 वाईड होते परंतु मोठे फटके मात्र खेळू दिले नाहीयेत फलंदाजांना. हे महत्वाचं आहे. 50 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. अक्षय शितोले पाटील पुन्हा त्या स्ट्रायकिंग एंडला. जोरदार बॅट इथे पुन्हा फिरवली जाते परंतु पुढे त्या मैदानामध्ये बघायचं हाई चेंडू इथे व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र देखील पंच महेश जाधव सर कळवत आहेत.
इथे आता आदित्य देखील म्हणत असतील षटक संपता संपेना, कारण मला वाटतं चौथा वाईड आहे आणि आतापर्यंत 9 चेंडू ते टाकलेत. 51 धावा स्कोरबोर्ड वरती. मोठा फटका आहे यावेळेस आपण पाहतोय, पायावरती टाकलाय आणि मैदानामध्ये अक्षरने सांगितलंय मैदानामध्ये जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. थँक्यू डीजे. आणि यावेळेस आपण पाहतोय पहिला डाव संपलाय, मैदानामध्ये शेवटचा फटका. हा मात्र बरंच काही उलटफेर करू शकतो. तो अक्षय शितोळेचा फटका मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पहिला डाव संपलाय, 57 झालेले आहेत आणि आता मात्र 58 धाव्यांचं टार्गेट सेट केलंय. चला बॅट्समन, चला फलंदाजांमध्ये असेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ घेऊ नका. आता पहा मैदानाच्या आतमध्ये आता 57 झालेले आहेत, 58 बनवायचे आहेत आणि या 58 धावा कशा प्रकारे ते पूर्ण केले जाणार हे देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायचं. बॅट्समन, चला रिओ वॉरियर्स स्पर्धेला जर स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असतील, रिओ वॉरियर्सला तर ही मॅच जिंकायची आहे, परंतु ते देखील चांगल्या फरकाने जिंकायची आहे. इथे स्पर्धेमध्ये वन साइड जर प्री क्वार्टर कडे जायचंय तर मुळशी सम्राट क्रिकेट क्लब संघाला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. तर दुसऱ्या बाजूने श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजीचा संघही मात्र या मॅच कडे लक्ष लावून नजरा लावून बसलेला आहे. या मॅच मध्ये काय होणार हे तर मात्र आपल्याला बघायचं. आता 58चा टार्गेट इथे बण सेट केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बघायचं यावेळेस क्षेत्ररक्षण फैल लावलेलं पॉवर प्लेचं पहिलं षटक. आघाडीचे दोन्ही फलंदाज इथे दाखल इथे होत आहेत. एका बाजूने निखिल शिंदे आणि दुसऱ्या बाजूने मंगेश बोडके. यापूर्वी देखील या दोन्ही खेळाडूंनी खूप चांगला स्टार्ट मिळवून दिला होता टीमला. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो होणारा थोडासा बदलाव. फुल कव्हर ते आपण पाहिलं तर नक्कीच आता 58चा टार्गेट इथे सेट केलं. फिल्डिंग मध्ये आपण पाहतो हे सगळी डीप मिड विकेट मध्ये खेळाडू आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आहेत. सामन्याला सुरुवात इथे मैदानाच्या मध्ये होतीये. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. 57 झाले, 58चा टार्गेट इथे ठेवलंय आणि 58 धावा देखील एक फायटिंग टोटल आहे. तर फाईट कशा प्रकारे केली जाणार हे आपल्याला मैदानामध्ये अनुभवायचं. आता आघाडीचे फलंदाज दाखल इथे होतात. एका बाजूने निखिल शिंदे, दुसऱ्या बाजूने मंगेश बोडके. योगेश शितोळे कुठे असते त्याला विनंती करतो आपण संपर्क साधा. अक्षय शितोळे बॉलिंग ट्रॅक वरती, ओढती विकेट. पहिलाच बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल वरती हेड, चेंडू पाठवलाय अगदी साईड स्पिनच्या दिशेने. 4 धावेसाठी हा चौकार. आणि आता मात्र मैदानामध्ये बघायचं यावेळेस संघाची धावसंख्या यावेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा
लोड फुल टॉस पुन्हा डाऊन साइडला टर्न केलेला बॉल क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे प्रयत्नांची पराकाष्ठा चेंडूने घेतली आपण पाहतोय सीमारेषेची धडक आणि आता निखिलने फटका मारलाय कडक 4 धावेसाठी चौकार संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेस आता 2 लागोपाठचे चौकार येते मैदानाच्या मध्ये जरूर आलेत लागोपाठचे 2 चौकार आणि या 2 चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 दरी सारी गोलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये पुढे येतात तयार हा चेंडू देखील पुढे ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहिला क्षेत्ररक्षक दूरवरून जुळले ते कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता गोलंदाज तयार अक्षय शितोळे समोर मात्र निखिल शिंदे यावेळेस आवाज आलाय आणि आवाज कशाचा बॅट आणि बॉल मधला संपर्क इथे मात्र विकेट फलंदाज मैदानात बाद होतोय तो निखिल योगेश शितोळे आणि सुमनाथ कुंभार यांना विनंती करतो आपण संपर्क साधायचा आहे विनंती आहे लवकरात लवकर आपण संपर्क साधा फलकावरती आपण पाहतो 9 धावा आहेत पहिले षटक पाहतो मैदानामध्ये 2 चौकार आले ज्या निखिलने 2 चौकार खेचले त्याच निखिलची विकेट घेण्यामध्ये यशस्वी राहिला अक्षय शितोळे संकट येतात परंतु संकट जाण्यासाठी आलेले असतात मोठा फटका वा क्वालिटी यावेळेस इनसाइड आउटचा फटका आणि सलीमने सांगितलंय आपला फटका म्हणजे 440 चा झटका षटकार आणि यावेळेस आपण पाहतोय षटकार घेतलाय षटकाराच्या मध्ये फलकावरती 15 धावा सलीम तांबोळी स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता याही वेळेस चेंडू हवे झेल आणि आता झेल झालाय एक तेरी तो एक मेरी मैदानामध्ये प्रकाश सुरू आहे षटकार येत आहेत मोठे फटके येत आहेत परंतु विकेट देखील मिळवते अक्षय शितोळे आणि आता मात्र मैदानामध्ये बघायचं यावेळेस विकेट तर येताना पाहायला मिळत आहे 2 विकेट आलेले आहेत सलीमने देखील षटकार खेळला परंतु पुढच्या बॉल वरती मात्र त्याला अक्षयने डगआउट करायचा दाखवून दिलाय अक्षय देखील सांगितलं की माना की तुम अपना जंगल के शेर हो लेकिन हम भी उसी जंगल के शिकारी है फलकावरती 15 2 विकेट मिळवले अक्षय शितोळेने नवीन बॅटर तुषार बाग हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर 22 दिशेने फलंग घेतोय आणि बघायचं तिसऱ्या पंचांकडे इथे रेफर केलं की अक्षय माझ्या समोर आलाय व्हाईट बॉल साठी स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं इट्स अ फेअर डिलिव्हरी सोमजी भिंताळे हे देखील अशा उपस्थित होत आहे त्यांचं देखील स्वागत हार्दिक असं स्वागत तर आता मात्र मैदानामध्ये बघायच्या वेळेस एक षटकाचा खेळ जो मात्र इथे संपलेला आहे 15 धावा धावफलकावरती 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 43 ची गरज प्रत्येक षटकामध्ये आपण पाहतोय 10.75 च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत धावा कमी आहेत परंतु कमी धावसंख्येमध्ये फाईट करायची आहे आपण पाहतो ना की संकट येतात परंतु ही संकट जाण्यासाठी आलेले असतात फक्त बघायचे ते संकटांच्या सामोरे तुम्ही कशा प्रकारे जाताय
15 धावा स्कोरबोर्ड वरती. शेवटचे 24 चेंडू आणि 43 ची गरज. फिल्डिंग मध्ये होणारा थोडासा बदलाव. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय प्रताप. प्रताप आता मैदानामध्ये ते दाखल होतोय. फिल्डिंग मध्ये केले जाणारे बदलाव आणि मैदानाच्या मध्ये बघायचंय कमबॅक तर करायचंय. त्या संकटांसमोर आपण पाहिले गेले तर असं म्हणतात की आपला जन्मच वादळांमध्ये झालाय. आपला जन्मच संघर्षाच्या भूमीमध्ये झालेला आहे. लोअर फुल टॉस होता यावेळेस. ड्राईव्ह केल्या बॉलला मिड ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे. क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव इथे आली. आता मात्र संघर्ष सुरू झालेला आहे कारण जितना बडा संघर्ष होता है जीत उतनी ही शानदार होतीये. कारण जेवढा मोठा संघर्ष असतो ना यशही तेवढंच मोठं येतं. एक धाव आली धावफलकावरती 16. क्षेत्ररक्षणामध्ये केला जाणारा बदलाव. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज यावेळेस पुण्यात बघायचे मैदानामध्ये तुषार. मोठा फटका यावेळेस खेळला. इनसाइड आउटचा फटका होता. जमीन समांतर फटका. शॉर्ट एक्सच्या कव्हरला बीट करत त्याला बाय बाय करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी चौकार. आंब्याची नक्की नक्की भावली ग. आंब्याची नक्की नक्की भावली ग. ही कचरा बाई माझ्यावर धावली ग. आंब्याची नक्की नक्की. आणि मैदानामध्ये बघू वेळेस चौकार खेचला. 20 वरती धावफलक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय लॉंग अक्षय शितोळे पाटील जबरदस्त झेल पकडतायत. विकेट होईल पतन. आणि आता मात्र आपण पाहतोय यावेळेस 3 षटकांचा खेळ संपलेला. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 20-21 चेंडू आणि तुझी गरज. मॅच आपण देखील आपण पाहतोय मैदानामध्ये अजूनही ऑड आहे. सांगितलं ना की संकट येतात. ही संकट जाण्यासाठी आलेली असतात. चंद्रमा बघा काही काळ दिसतो काही दिवसाने मात्र तो दिसेनासा होतो. तो पुन्हा चमकतो. सूर्य रोज सकाळी उगवतो सायंकाळी तो मावळतो परंतु तो पुन्हा उगवतो. पावसाळ्यामध्ये नदीला पूर येतो. उन्हाळ्यात ती नदी कोरडी पडते. पावसाळ्यामध्ये ती पुन्हा भरभरून वाहते. संकट देखील माणसाच्या जीवनामध्ये अशीच असतात. संकट येतात ती संकट जाण्यासाठी आलेली असतात. 20 वरती तिसरा मोहरा डगवच्या आश्रयाला. मोठा फटका फोर्स केला बॉलला. यावेळेस बघायचं आहे शॉट मिडॉनचा खेळाडू ते कव्हर करण्याचा प्रयत्न थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली. बॅकअप साठी होते. प्रीतमने खूप चांगल्या प्रकारे बॅकअप केले ते. तोपर्यंत घेतला दिले ते 2 धावा. सोन्या ओझरकर. नाव सोन्या आहे. काम तसं करावं लागणार आहे. तर 20 चेंडू 36 ची गरज. कारण लो स्कोरिंग मॅचेस नेहमी हाय व्होल्टेज होतात यातील मात्र शंका नाही. याही पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने चेंडू मात्र जमीन समांतरचा फटका. 1 धाव इथे आली. पुन्हा एकदा प्रीतम चेंडूला कव्हर करतोय. फेकी लाज जवाब आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि या एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती धावा ज्या आहेत त्या आपण मैदानामध्ये पाहतोय 23 19 चेंडू आणि 35 ची गरज. थोडीशी शांतता मैदानामध्ये आपण इथे जरूर पाहतोय. चौपेर पसरली शांतता आहे. प्रताप तयार. समोर मात्र मंगेश. याही वेळेस आपण पाहतोय वा काय चेंडू टाकलाय. वाईड यॉर्कर. मी म्हणेल अक्षयने फक्त दिलेला तो इशारा आणि त्याच टप्प्यावरती केलेला गोलंदाजी. 2 षटकं संपलेली धावफलकावरती 23 वरती 3. शेवटचे 18 चेंडू आणि या 18 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 35 धावा. टीम मीटिंग मैदानामध्ये सुरू आहे. टीम मीटिंग मैदानामध्ये असेल कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा. बरेचसे खेळाडू आहेत. प्रामुख्याने आपण पाहिले गेले तर अक्षय शितोळे पाटील आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं तर स्वतः अक्षय शितोळे आहे. त्यानंतर विशाल आहे. सिद्धार्थ कुंभार देखील त्यांच्याकडे पर्याय. प्रथमेश देखील आहे. पर्याय खूप आहेत परंतु पर्याय कोणता निवडला जाणार हे मात्र पाहिजे मैदानामध्ये. आणि आता मात्र बघायचंय गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय मैदानामध्ये. आता प्रथमेश माकर. एक युवा गोलंदाज एक युवा टॅलेंट. मी म्हणेल आता मात्र
या युवावरती विश्वास टाकलाय आणि असं म्हणतात ना की तुम्ही जेव्हा संघाने विश्वास टाकलेला त्याच वेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करा, मग मात्र हे जग तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. 18 चेंडूमध्ये 35 संकटांमध्ये खऱ्या अर्थाने मी म्हणेल प्रथमेशची परीक्षा घेतली जाते आज. कारण येणारे दिवस जर तुम्हाला गाजवायचे असतील तर तुम्हाला घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. शेवटचे 18 चेंडू 35 ची गरज. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रथमेश माकर तयार. पहिलाच बॉल होता, काय चेंडू टाकलाय, वा टाळ्यांचा कडकडाट देखील ऐकायला मिळाला. टप्पा पडला आणि घर 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 फिरत चेंडू सरळ अक्षयच्या हातामध्ये जाऊन विसवलाय. डॉट बॉल. फिल्डिंग मध्ये देखील थोडासा बदलाव इथे केला जातोय. गोलंदाजी मध्ये आपण पाहिले गेले तर प्रथमेश आलाय, युवा आहे आणि टॅलेंट देखील आहे. हे युवा टॅलेंट कासरचं आहे गावचं. प्रथमेश माकर. पहिला बॉल डॉट आलाय. समोर मात्र सोन्या. पुन्हा एकदा मैदानामध्ये त्याच टप्प्यावरती गोलंदाजी आहे. वा तोच टप्पा, त्याच दिशेने वळण घेणारा चेंडू. पाय चाललेले नाहीये सोन्याचे. आणि मला वाटतं मंगेश सारखा खेळाडू तुमच्या सोबत आहे तर मी काय केलं पाहिजे, अधिकची स्ट्राईक ही मंगेशला दिली पाहिजे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय प्रसिद्ध बैलगाडा मालक आदरणीय आकाश सत्या शेलार यांचं देखील आगमन होतोय. हो आपलं देखील मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत. प्रथमेश माकर पुण्यात तयार. पुढे शेफलो खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 चेंडू टाकलेत आणि संघर्षातूनच खरी सामर्थ्याची खरी परीक्षा होते आणि ते मात्र मैदानामध्ये बघायचंय. आज या प्रथमेश वरती जो विश्वास टाकलाय ना, आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत, 3ही चेंडू त्याने डॉट टाकलेत. मुळशी सम्राट कासरसाई संघाचं फ्युचर आज लॉन्च झालंय. ते म्हणजे आतापर्यंत ही AK-47 थोडीशी ठेवली होती मागे, आज ती लॉन्च केली आहे. मोठा फटका होण्याचा खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस आपण पाहतोय खांद्याचा वापर आणि प्रेक्षकांकडून मात्र टाळ्यांचा कडकडाट. काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडू टाकलेत, 4ही चेंडू इथे डॉट. आतापर्यंत प्रथमेशने अक्षरच्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकायचं काम केलंय. आणि असं म्हणतात ना मैदानामध्ये रात जितनी अंधेरी होती सितारा उतना ही चमकता है. आणि या प्रकाश होतामध्ये आज सितारा चमकलाय प्रथमेशच्या नावाने. कोलवटा पैसा बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट. तो मैदानामध्ये प्रथमेश अक्षरशः चेंडू टाकत नाहीये, तो मैदानामध्ये आगीचे निखारे फेकायचं काम करतोय. तो मात्र रियो वॉरियरच्या यशाच्या रस्त्यामध्ये काटे टाकायचं त्याने काम केलेलं आहे. 5 चेंडू डॉट टाकलेत. यावेळेस मोठा फटका लॉंग ऑफला, झेल सुटलाय. परंतु मित्रांनो निर्धाव षटक हाताळलंय प्रथमेशने. प्रथमेशची गोलंदाजी आवडली असेल, टाळ्या होऊन जाऊ दे एकदा या युवा टॅलेंट साठी. प्रथमेश माकर याला समजतात ना मास्टर माइंड. आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई म्हटलं की कुठल्या वेळी कुठला खेळ खेळेल हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. 18 चेंडू 35 ची गरज. त्यावेळेस मला मात्र सगळे अनुभव बाजूला केले आणि या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला. मेडन ओव्हर टाकली. 12 चेंडू 35 ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले गेले तर असं म्हणतात ना, खऱ्या हिऱ्याची किंमत सोनारालाच. तुम्ही लोहारकडे किती घेऊन गेले तर हिऱ्याला तरी मात्र त्याची किंमत त्याला कळणार नाही. ती किंमत त्या सोनारालाच माहित असते. आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाचं मी म्हणेल शुद्ध 24 कॅरेटचं हे शुद्ध सोनं आहे. प्रथमेश माकर त्याचं नाव आहे. कारण मिडन ओव्हर टाकली आहे. 12 चेंडू आता 35 ची गरज. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार मैदानाच्या मध्ये यावेळेस प्रताप. पहिल्याच बॉल समोर टाकलाय आणि जसा आवाज आला इथे पायी चालले नाहीयेत मंगेशच्या बॅटमधून षटकार. मैदानामध्ये पुण्यात बघायचं मैदानाच्या मध्ये यावेळेस पहिल्याच बॉल वरती स्वागत केले मात्र मंगेशने. हे सांगितलं की मंगेश सारखा खेळाडू आहे, तुम्ही त्याला नॉन स्ट्राईक वरती ठेवलाय. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पिक केलाय
पिकअप स्ट्रोक भिंगरी स्ट्रोक सिक्सर. लागोपाठचे 2 षटकार 10 चेंडू 23 ची गरज. जी मॅच प्रथमेशने पुन्हा एकदा संघाकडे झुकवली होती ती मॅच पुन्हा एकदा खेचून घेऊन चाललाय मंगेश बोडके, कारण लागोपाठचे 2 षटकार ते खेळलेत. आता मात्र अक्षयने थोडीशी कानमंत्र दिलेत, थोडीशी शांतता पुन्हा एकदा पसरली. ज्या प्रथमेशने आपण पाहतो आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती घरच्या प्रेक्षकांना उत्साहित केलं होतं, जो आनंद दिला होता तो आनंद आता थोडासा शांत राहिलाय. 2 षटकार खेचलेत 10 चेंडू 23 ची गरज. महत्वाची ही विकेट आहे मंगेशची. मंगेश पुन्हा एकदा तयार. यावेळेस बॅकफुटला गेले, चेंडूला मात्र कट केलाय, पाठवलाय डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर, एकदम कडक चौकार. संघाची धावसंख्या आपण पाहतो यावेळेस सतत चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 39 9 चेंडू 19 ची गरज. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे मैदानामध्ये पुन्हा एकदा केलाय. स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा बघायचं मंगेशने गेअर शिफ्ट केलाय. आक्रमण आणि आक्रमण, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध चेंडू सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय, प्रयत्न होणार नाही. एका धावेवरती समाधान. या एका धावेच्या मदतीने धापलकावरती 40. 8 चेंडू 18 धावेंची गरज आहे. 8 चेंडू 18 धावा. सामना संपलेला नाही अजून. या ठिकाणी प्रथमेश माकरने ज्या प्रकारचा आपण पाहतोय निर्धाव षटक हाताळलंय ना, त्या निर्धाव षटकासाठी रामदासजी वाघोले, हिरामनजी भिंताळे आणि अभिमान राऊत, विजय कुंभार यांच्या वतीने प्रत्येकी 500 रुपये म्हणजे 2000 रुपयाचा पारितोषिक हे प्रथमेश माकरसाठी असणार आहे. 40 धावा स्कोरबोर्डवर. गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रताप पुन्हा एकदा. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, बॉडी वेट थोडंसं ट्रान्सफर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 1 बाउन्स 4 रन चौकार. थँक्यू. 7 चेंडू आणि 14 ची गरज. मॅच होती कुठे आणि मॅच आणून ठेवली कुठे, कारण आतापर्यंत 21 धावा खर्च केलेल्या आहेत प्रतापने. 44 वरती धावफलक. 7 चेंडू 14 ची गरज. ही मॅच बरंच काही मात्र उलटफेड करू शकते. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रताप. मोठा फटका याही वेळेस खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. तोपर्यंत एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय धावाची संधी आणि विकेट आहे. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय तो सोन्या, परंतु सोन्याने ही विकेट घालवली कोणासाठी, गमावली कोणासाठी, तर मंगेशसाठी. फलंदाज बाद. एक प्रयत्न करायचा आहे. 6 चेंडू आहेत. 13 धावा जिंकण्यासाठी अजूनही मात्र ज्या बनवायच्या आहेत. 6 गेंदे जीतने के लिए चाहिए 13 रन. सात चेंडू 13 ची गरज. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये बघायचं. गोलंदाजीसाठी येईल विशाल. 7 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. प्रयत्न मात्र दोन्ही संघाचे शर्तीचे सुरू आहेत. मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर पुण्यात तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो आणि संघर्षाशिवाय क्रिकेटला मजा नाही असं म्हटलं जातं. वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो, वो लढाई क्या जिसमें टक्कर ना हो. आणि ती काटेकी टक्कर या दोन संघांमध्ये. शेवटचे 6 चेंडू 13 ची गरज.
विशाल राऊत गोलंदाजीसाठी आलाय. या अगोदरच्या मॅचचा तो जबरदस्त स्पेल त्याचा पाहायला मिळाला. या मॅच मध्ये काय समोर मात्र मंगेश बोडके 6 चेंडू 13. हा चेंडू पहिलाच बॉल फोर्स केलाय कॉर्नर मध्ये. कॅडू आहे डीप मध्ये. प्रताप चेंडूला कव्हर करतो. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हो लास्ट मोमेंटला. ये क्या हुआ, ये क्या हुआ. शेवटच्या क्षणी चेंडूने अक्षरशः उसळी घेतली. 2 धावा आलेल्या आहेत. 47 धावा. 5 चेंडू आणि 11 धावांची गरज. एक मॅच या सामन्याचं समीकरण गणोत्तर मात्र बिघडवण्याचं काम करतीये. मोठा फटका आहे यावेळेस लॉंगच्या दिशेने. अक्षय शितोळे पाठीच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. ठीक आहे. यावेळेस आपण पाहतोय धावफलकावरती 53. 4 चेंडू 5 ची गरज. 4 चेंडू 5 धावा. ही परिस्थिती आहे मैदानाच्या आतमध्ये. हम तो डूबेंगे लेकिन आपको भी साथ ले डूबेंगे. चार चेंडू 5. विशाल राऊत का इथून पुढे कमबॅक करणार का? 1-2 चेंडू डॉट टाकणार का? हे मात्र मैदानामध्ये पाहायचं आहे. परंतु मंगेश मात्र एका बाजूने ज्या प्रकारे उभा आहे ना, तो लक पुन्हा एकदा बघायला मिळाला. लास्ट मोमेंटला ज्यावेळी बॉल बाउन्स झाला पहिल्या बॉल मध्ये. 4 चेंडू 5 ची गरज. बॉल तयार. विशाल राऊत. आणि आता काय, विशालने आपल्या बोटांची जादू दाखवली आणि तर्जनी डगआउट कडे काढून टाकली. आणि आता मैदानामध्ये विकेट आली आहे. मंगेश झाले बाद. शुभम पडघरे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. धावफलकावरती 53. समोर मात्र मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा विशाल. फुलटॉस बॉल. यावेळेस कॅच जरूर सोडलाय. दुसरा धावेचा इथे प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत. परंतु मैदानामध्ये बघायचंय काय, तिसऱ्या पंचांकडे काम पाठवलंय. आता हा चेंडू बीमर आहे की नाही हे तपासलं जाणार आहे. हृदयाचे ठोके आता मात्र प्रत्येकाचे धड 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 करू लागलेले आहेत. त्यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र या चेंडूवरती काय 2 धावा तर आलेल्या आहेत. परंतु नो बॉल आहे की नाही हे तपासलं जात आहे. तिसरे पंच संजय भालेराव सर आहेत. सगळ्यांचं लक्ष तिसऱ्या पंचांच्या निर्णयाकडे लागलेलं आहे. क्या होगा और क्या होने वाला है. टीव्ही अंपायर सांगतायत कीप रोलिंग, कीप रोलिंग, कीप रोलिंग. वाट बघा, वाट बघावी लागतीये. परंतु मैदानामध्ये 3 संघांचं भवितव्य या राहिलेल्या ज्या चेंडू यांच्या राहिलेल्या धावा आहेत त्याच्यावरती लागलेले आहे. आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय. इट्स अ नो बॉल. नो बॉल +2. शेवटचे 3 चेंडू
2 धावा आणि आता मात्र मैदानामध्ये फ्री हिट ऑन. गोलंदाज तयार आहे. याही वेळेस आपण पाहतोय हा चेंडू इथे मैदानामध्ये जरूर वेगाने टाकलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2. संघर्ष फार मोठा आहे. सच हम नहीं सच तुम नहीं सच है संघर्ष. जिसने जीवन को भी जीना सिखा दिया वो जीवन है संघर्ष. 2 चेंडू 2. काय मॅच रंगली आहे मित्रांनो. आपण पाहतोय कासासाई करंडक 2026 क्रिकेटचा थरार मैदानामध्ये रंगलाय. जे बसले होते ते उभे राहिलेत कारण हृदयाच्या ठोक्यांचा स्पीड वाढलेला आहे. 2 चेंडू 2. गोलंदाज तयार विशाल. हलक्या चेंडू मात्र खेळलाय. धाबाची संधी आली आणि इथे काय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. धाबाची संधी याही चेंडूवरती केली जाते. आणि त्या मैदानामध्ये 2 धावा आल्यात आणि सामना जिंकलाय रिहे वॉरियर्स. रिहे संघाने अभिनंदन. मैदानामध्ये आपण पाहतोय सामना जिंकला रिहे वॉरियर्स संघाने. तर जबरदस्त मॅच आपण पाहतोय. प्रेक्षकांना भुरळ पाडणारा सामना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. तर मैदानामध्ये बघायचं आता कोण 2 संघ असेल जे प्री क्वार्टरला मात्र पोहोचणार आहेत. आणि इथे ए ग्रुप मधून आपण पाहणार आहोत श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब. इथे बी ग्रुप मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारचा संघ टॉपर आणि सेकंड टॉपर असेल रिहे वॉरियर्स. रिहे हार्डलक मारुंजी भैरवनाथ क्रिकेट क्लब संघ. काय हरकत नाही परंतु तुम्ही देखील खूप चांगले खेळलात. तर चला टॉस साठी चला कॅप्टन. यानंतरची होणारी मॅच जी मैदानामध्ये असणार आहे सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन हडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स रिहे. चला कॅप्टन टॉस साठी या आणि या सामन्याचा मार्ग मॅच. नऊ चेंडू 26 धावा बनवणारा मंगेश बोरके ठरतो या मॅचचा हिरो. आणि कॅप्टन जरा टॉस साठी लगेच या. यशवनी सचिनजी शितोळे त्याचबरोबर शुभमजी भिंताडे आकाशदादा शेलार सोमजी भिंताडे. मग खरं माळुंगे क्रिकेटला माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स हा सामना आहे. थोडस करेक्शन पुन्हा देखील आहे. माळुंगे क्रिकेटला माळुंगे आणि त्यांच्या विरोधामध्ये रिहे वॉरियर्स